मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण 12वी इंग्लिशच्या पुस्तकातील सेक्शन 4 मधील पहिला लेसन 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हल या पाठाचा पुढील भाग समजून घेणार आहोत। मित्रहो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कादंबरीचा अगदी सुरुवातीपासूनचा इतिहास, अर्ली हिस्ट्री ऑफ नॉव्हल ते अगदी 20th सेंचुरी पर्यंतचा कादंबरीचा इतिहास पाहिलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचा पुढील भाग म्हणजेच नॉव्हेला म्हणजे काय व नॉव्हेला व नॉव्हलमध्ये काय फरक आहे, याबरोबरच एलिमेंट्स ऑफ नॉव्हल म्हणजेच कादंबरीचे घटक कोणकोणते आहेत हे समजून घेणार आहोत। मित्रो, पहा या ठिकाणी थीम, प्लॉट, कॅरेक्टर्स, सेटिंग, कॉन्फ्लिक्ट, लँग्वेज अँड स्टाईल हे कादंबरीचे 6 घटक आहेत। हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, या पाठामधील एलिमेंट्स ऑफ नॉव्हल समजून घेण्यापूर्वी या ठिकाणी एलिमेंट्स ऑफ नॉव्हल नावाचा जो व्हिडिओ आपण दिलेला आहे तो अगोदरच आपण या भागावर तयार केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये चित्रे, ॲनिमेशनच्या माध्यमातून हा संपूर्ण भाग अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून हा व्हिडिओ अवश्य पहा। आता या व्हिडिओमध्ये नॉव्हेला म्हणजे काय, नॉव्हल आणि नॉव्हेलामधील फरक आणि एलिमेंट्स ऑफ नॉव्हल म्हणजे कादंबरीचे घटक आपण समजून घेणार आहोत। चला तर मग सर्वप्रथम समजून घेऊया नॉव्हेला म्हणजे काय। आणि मित्रहो, एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या पाठावर देखील परीक्षेमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात। नॉव्हेलाचा उगम या ठिकाणी दिलेला आहे। नॉव्हेला, द वर्ड ओरिजिनेटेड फ्रॉम इटालियन वर्ड नॉव्हेली। पहा या शब्दाचा उगम कसा झालेला आहे, इटालियन वर्ड नॉव्हेली, नॉव्हेली या शब्दापासून हा शब्द आलेला आहे। इज अ टाइप ऑफ प्रोज फिक्शन। नॉव्हेला ही एक प्रकारची प्रोज फिक्शन आहे। प्रोज म्हणजे गद्यामध्ये लिहिलेली एक कथा आहे, फिक्शन म्हणजे कथा, काल्पनिक गोष्ट, विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉव्हल। आणि नॉव्हेला ही काय आहे, संपूर्ण लेंथच्या नॉव्हलपेक्षा छोटी असते। मग नॉव्हेला काय असेल, जर नॉव्हल कादंबरी असेल तर नॉव्हेला काय होईल, लघु कादंबरी म्हणजे छोटी कादंबरी। अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज, आणि नॉव्हेला ही शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठी असते, म्हणजे कादंबरीपेक्षा छोटी, शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठी। हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारण्यात येतो। इट इज अ वेल स्ट्रक्चर्ड येट शॉर्ट नरेटिव्ह। वेल स्ट्रक्चर, अगदी चांगल्या प्रकारची रचना असलेलं, त्याचबरोबर शॉर्ट नरेटिव्ह, नरेटिव्ह म्हणजे कथा किंवा कथानक, छोटंसं कथानक, छोटीशी ही कथा असते। ऑफन सॅटायरिक, बऱ्याच वेळी उपरोधिक ही असते। ऑर रिअलिस्टिक किंवा वास्तववादी असते। इन टोन, त्याचा सूर उपरोधिक किंवा वास्तववादी असतो। इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडंट, विशेष करून एकाच घटनेवर ती भर देते। ऑर इश्यू किंवा समस्येवर भर देते। विथ 1 or 2 मेन कॅरेक्टर्स, यामध्ये 1 किंवा 2 मेन कॅरेक्टर्स असतात। अँड टेक्स प्लेस ॲट अ सिंगल ट्रॅडिशन, आणि एकाच प्रकारच्या परंपरेनुसार नॉव्हेला लिहिण्यात आलेली असते। सम ऑफ द फेमस नॉव्हेलाज इन इंग्लिश आर, इंग्रजीमधील काही प्रसिद्ध नॉव्हेला या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या अगोदर आपण पाहूयात। पहा, द हार्ट ऑफ डार्कनेस ही नॉव्हेला आहे जोसेफ कॉनरॅड यांनी लिहिलेली। द हार्ट ऑफ डार्कनेस, लेखक आहेत जोसेफ कॉनरॅड। द टर्न ऑफ द स्क्रू, याचे लेखक आहेत हेनरी जेम्स। बिली बर्ड, याचे लेखक आहेत हार्मन मेलव्हिल। डेथ इन व्हेनिस, याचे लेखक आहेत थॉमस मॅन। सीज द डे ही लघु कादंबरी सॉल बेलो यांनी लिहिलेली आहे। तर पर्ल
ही कादंबरी जॉन स्टाइनबॅक यांनी लिहिलेली आहे. अशा प्रकारच्या ह्या लघु कादंबऱ्या आहेत. मित्रो, परीक्षेमध्ये यावर प्रश्न येतो जोड्या लावा म्हणून. तर लघु कादंबरी, नॉव्हेला आणि त्याचे रायटर अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला लावण्यास सांगतील, म्हणून हा भाग तुम्ही लक्षात ठेवा. चला तर आता आपण पाहणार आहोत एलिमेंट्स ऑफ नॉव्हल, म्हणजेच कादंबरीचे घटक. आपण अगोदरच पाहिलं की कादंबरीचे 6 घटक आहेत. कोणकोणते 6 घटक आहेत? थीम, त्यानंतर प्लॉट, त्यानंतर कॅरेक्टर, त्यानंतर सेटिंग, त्यानंतर कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष, आणि त्यानंतर लँग्वेज अँड स्टाईल. अशा प्रकारचे हे कादंबरीचे 6 घटक आहेत. चला आता एका एका घटकाचा अभ्यास आपण करूयात. देअर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नॉव्हल ऑर नॉव्हेला. नॉव्हेल किंवा नॉव्हेला यांना 6 घटकांची गरज असते. ऑल these फॅक्टर्स मे बी रिलेटेड टू वन अनदर इन द वर्क बाय अन ऑथर. अशा प्रकारे सगळे एलिमेंट एकमेकाशी संबंधित असतात. पहिला एलिमेंट आहे थीम. थीम इज द सेंट्रल आयडिया. आता थीम विषयीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. थीम काय आहे? सेंट्रल आयडिया. हे विचारतात परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा. मध्यवर्ती कल्पना इन द नॉव्हल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल. आणि ही मध्यवर्ती कल्पना नटशेल म्हणजे थोडक्यात सांगण्यात येऊ शकते. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट किंवा हे तत्वज्ञान विषयक एक विधान देखील असू शकतं. ऑर अ ट्रूथ किंवा एखादं सत्य असू शकतं. विच द रायटर हॅज पुट फोर्थ थ्रू द नरेशन. एखादं सत्य असू शकतं, एखादं तत्वज्ञान विषयक विधान असू शकतं, आणि मध्यवर्ती कल्पना असू शकते जी लेखक नरेशनच्या माध्यमातून, कथानकाच्या माध्यमातून, ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स, घटनांच्या मालिकांच्या माध्यमातून लेखकाने स्टोरीमधील घटनांची जी मालिका असते त्या माध्यमातून, किंवा कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन अ पर्टिक्युलर वे, किंवा विशिष्ट पद्धतीने कॅरेक्टर जेव्हा ॲक्टिंग करतात त्यांच्या ॲक्शनच्या माध्यमातून लेखकाने आपल्या कादंबरीचा विषय किंवा थीम स्पष्ट केलेला असतो. कॅरेक्टर्स ॲक्टिंग इन द पर्टिक्युलर सेटिंग, विशिष्ट सेटिंगमध्ये हे कॅरेक्टर काम करत असतात. आता दुसरा घटक आहे तो म्हणजे प्लॉट. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी. प्लॉट हा विशेष करून काय असतो? स्टोरीज असतो. प्लॉट म्हणजे कथा किंवा कथानक किंवा कोर्स ऑफ इव्हेंट्स, घटनांची मालिका किंवा क्रम. ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स इथं दिलेलं आहे. घटनांचा क्रम किंवा घटनांची मालिका. दॅट मेकअप द थीम. आणि या घटनांच्या मालिकाच्या माध्यमातून अ थीम तयार केलेला असतो. थीम म्हणजे हे एक विधान असतं किंवा विषय असतो त्या कादंबरीचा. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल. आणि प्लॉट कशाने तयार होतो? क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट, संघर्षाने तयार होतो. आणि कॉन्फ्लिक्ट 2 प्रकारचा असतो. कोणत्या कोणत्या प्रकारचा? इंटरनल कॉन्फ्लिक्ट. हा इंटरनल कॉन्फ्लिक्ट इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर. कॅरेक्टरच्या मनात हा कॉन्फ्लिक्ट, हा संघर्ष घडत असतो. आणि एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट, बाह्य संघर्ष. अंतर्गत संघर्ष आणि बाह्य संघर्ष असे 2 प्रकारचे कॉन्फ्लिक्ट असतात. जर एखादं कॅरेक्टर मनातल्या मनात विचार करत असेल, समजा एखादं कॅरेक्टर खूप चिडलेलं असेल तर ते असं करतं, आपले केस उपटवतं, आरडा ओरडा काहीतरी त्याचं सुरू असतं. त्यावेळी त्याच्या मनामध्ये इंटरनल कॉन्फ्लिक्ट असतो. आणि जेव्हा सिनेमामध्ये फायटिंग सुरू असते, व्हिलन हिरो एकमेकाला मारतात, फेकाफेकी करतात, तर तो कॉन्फ्लिक्ट हा एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट असतो. कधीकधी एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट हा विथ अदर कॅरेक्टर्स ऑर एंटिटीज, कधीकधी इतर घटकांसोबत देखील एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट असतो. द ओल्ड मॅन अँड द सी नावाच्या सिनेमामध्ये जो कोळी असतो, मासा पकडायला गेलेला असतो, त्याचा संघर्ष त्या माशासोबत
त्या वातावरणासोबत असतो. हे एंटिटी आहे, त्या ठिकाणी तो मासाच व्हिलन असतो किंवा घटक असतो. प्लॉट मे बी सिंपल. पहा, प्लॉटचे देखील दोन प्रकार आहेत. कोणते कोणते दोन प्रकार आहेत? सिंपल, साधा प्लॉट, यामध्ये एकच प्लॉट असतो, कथानक असतं. और कॉम्प्लेक्स, यामध्ये काय? कन्सिस्टिंग ऑफ इंटरविविंग ऑफ मेनी सब प्लॉट्स. या कॉम्प्लेक्स प्लॉटमध्ये अनेक उपकथानकं असतात. उपकथानकं म्हणजे एका ठिकाणी एक गोष्ट घडत असते तर दुसऱ्या ठिकाणी दुसरी गोष्ट घडत असते. एखादं कॅरेक्टर म्हणतं मी आता काय करतो, याला चांगलंच बदलून काढणार आहे, आणि तिकडे ते कॅरेक्टरसुद्धा या कॅरेक्टरला अशाच प्रकारे बदलून काढण्याची तयारी करत असतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडत असतात. असे सब प्लॉट असतात. कधीकधी एखाद्या मोठ्या नाटकामध्ये मध्येच कॉमेडीचा सीन असतो. दक्षिण भारतीय सिनेमामध्ये पहा तुम्ही, सिरियस एखादा सीन असतो आणि त्यानंतर 2-3 जोकर असतात, त्याची छोटीशी लव्ह स्टोरी किंवा काहीतरी त्या ठिकाणी सांगितलेली असते. हे सब प्लॉट असतात. मग असा जो प्लॉट आहे तो कॉम्प्लेक्स असतो. अशा प्रकारे प्लॉटचे देखील दोन प्रकार आहेत आणि कॉन्फ्लिक्टचे देखील इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन प्रकार आहेत. चला आता पुढील एलिमेंट आपण पाहूयात. पुढील एलिमेंट आहे कॅरेक्टर किंवा कॅरेक्टर्स. Characterization is related to the plot as the course of events take place because of certain behavior of characters. Characterization म्हणजे पात्रे. पात्रे म्हणजे सिनेमामध्ये ज्या व्यक्ती असतात, ॲक्टर्स नाही तर ज्या व्यक्ती असतात. जसं 3 इडियटमध्ये रॅन्चो हे एक कॅरेक्टर आहे आणि त्याचे मित्र हे इतर कॅरेक्टर्स आहेत. तर हे कॅरेक्टर इज रिलेटेड टू द प्लॉट. हे प्लॉटशी संबंधित असतं. ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. कारण या कथेमधील घटनाच कॅरेक्टर विशिष्ट पद्धतीने वागतं म्हणून घडत असतात. कुणी काहीतरी काम करतं, कुणी कुठे जातं, कुणी लिहितं, तर ह्या कृती कॅरेक्टरच्या स्टोरीला पुढे नेत असतात. डिपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू अ डीप वर्डी हायली डिटेल्ड व्हर्बल स्केच. कॅरेक्टरचे सुद्धा दोन प्रकार आहेत, लक्षात ठेवा. एक प्रकार कोणता आहे? अ थंबनेल स्केच, अगदी बोटाच्या नखाप्रमाणे थोडक्यात वर्णन केलेलं कॅरेक्टर. आणि दुसरं आहे डीप वर्डी हायली डिटेल्ड व्हर्बल स्केच. डिटेल्ड मध्ये त्याचं वर्णन केलेलं असतं शब्दांमध्ये. तर अशा प्रकारे कॅरेक्टरचे सुद्धा दोन प्रकार आहेत. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राइब्ड इन इट्स व्हेरी ॲस्पेक्ट बाय द रायटर. आणि महत्त्वाचं कॅरेक्टर लेखक बऱ्याच वेळी डिटेलमध्ये वर्णन करत असतो. इट्स एव्हरी ॲस्पेक्ट, त्याची प्रत्येक छोटी मोठी बाजू लेखकाने वर्णन केलेली असते. द मायनर कॅरेक्टर्स, दोन प्रकारचे कॅरेक्टर्स पुन्हा आहेत. मेजर कॅरेक्टर किंवा मेन कॅरेक्टर आणि मायनर कॅरेक्टर. मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. मायनर कॅरेक्टरला विशेष महत्त्व देण्यात येत नाही. द रीडर फॉलोज द ॲक्शन्स ऑफ वन मेन कॅरेक्टर. रीडर हा महत्त्वाचं कॅरेक्टर काय काय करतं, वन मेन कॅरेक्टर थ्रू द नॉव्हल. संपूर्ण कादंबरी वाचेपर्यंत वाचक मेन कॅरेक्टर काय करतं, थ्रूआउट द नॉव्हल, संपूर्ण कादंबरीवर ते काय करतं याकडे लक्ष देत असतो वाचक. दिस कॅरेक्टर इज रेफर टू ॲज प्रोटॅगॉनिस्ट. आणि अशा प्रकारे हे मेन कॅरेक्टर असतं त्याला प्रोटॅगनिस्ट म्हणतात. प्रोटॅगनिस्ट म्हणजे कथेचा हिरो, मुख्य कॅरेक्टर. प्रोटॅगनिस्ट त्यालाच इथे मेन कॅरेक्टर म्हटलेलं आहे. इज इन कॉन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑर अन एंटिटी ऑर अ फोर्स इंटरनल ऑर एक्सटर्नल विच इज नोन ॲज अँटॅगनिस्ट. पहा, प्रोटॅगॉनिस्टचा ज्याच्यासोबत संघर्ष असतो तो व्हिलन किंवा ती विरुद्ध परिस्थिती, त्याला अँटॅगनिस्ट म्हटलेलं आहे. मग तो संघर्ष इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल असेल. कधी कधी एखादे पात्र वेडं पात्र असतं
त्याला बुद्धिस्त काहीतरी होतं तर त्याचा तो इंटरनल संघर्ष आहे, ते विनाकारण इकडे पळतं तिकडे पळतं. किंवा सिनेमामध्ये जी फायटिंग असते तो एक्सटर्नल संघर्ष असतो. हिरो ज्याला प्रोटॅगनिस्ट आपण म्हणतो आणि व्हिलन ज्याला अँटॅगनिस्ट म्हणतात, या दोघांमध्ये संघर्ष असतो, फायटिंग असते, भांडण असतं, तर त्याला कॉन्फ्लिक्ट म्हणतात. चला पुढील घटक आता आपण पाहूया. सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंग म्हणजे काय असतं तर बॅकग्राऊंड असतं, ज्या ठिकाणी ती कथा घडते. पार्श्वभूमी ज्याला आपण म्हणतो. सेटिंग म्हणजे बॅकग्राऊंड वेअर द स्टोरी टेक्स प्लेस. देअर आर सेव्हरल ॲस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. सेटिंगमध्ये अनेक घटक आहेत. सेव्हरल ॲस्पेक्ट्स. इट इन्क्लूड्स. अनेक घटक आहेत सेटिंगमध्ये. त्यामध्ये आहे प्लेस, पिरियड, टाइम, क्लायमेट और वेदर अँड लाईफस्टाईल. या सगळ्या गोष्टी सेटिंगमध्ये येतात. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड बाय सेटिंग. सेटिंगमुळे प्लॉट आणि कॅरेक्टरवर परिणाम होतो. प्लॉटवर कसा परिणाम होतो? कथानकाची भाषा बदलते, कथानक वेगवेगळ्या पद्धतीने घडतं, कारण जसं वातावरण असेल, सेटिंग असेल त्या पद्धतीने कथानक असतं. तर कॅरेक्टरवर काय परिणाम होतो? समजा ऐतिहासिक कादंबरी आहे, सिनेमा आहे, त्या ठिकाणचे कॅरेक्टरचा ड्रेस ऐतिहासिक असेल, चिलखत, भाला, तलवार त्यांच्या हातामध्ये दिसेल. अशा प्रकारे प्लॉट अँड कॅरेक्टर्स आर अफेक्टेड बाय सेटिंग. सेटिंगमुळे प्लॉट आणि कॅरेक्टरवर परिणाम होतो. आता पुढील घटक आपण पाहत आहोत तो म्हणजे कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट काय असतो? स्ट्रगल बिटवीन अपोजिट फोर्सेस. परस्पर विरुद्ध जे घटक असतात, शक्ती असतात, फोर्सेस म्हणजे शक्ती, त्यांच्यामध्ये संघर्षाला कॉन्फ्लिक्ट म्हणण्यात येतं. कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियासिटी. कॉन्फ्लिक्टमुळे कथेमध्ये इंटरेस्ट आणि उत्सुकता, आवड आणि क्युरियासिटी म्हणजे उत्सुकता निर्माण होते कथेविषयी किंवा प्लॉटविषयी. चला आता पुढील घटक आपण पाहूयात. पुढील घटक आहे लँग्वेज अँड स्टाईल. द लँग्वेज अँड द टेक्निक युज्ड बाय द ऑथर फॉर द नरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स इज नोन ॲज स्टाईल. स्टाईल म्हणजे काय तर लँग्वेज, लेखकाने वापरलेली भाषा, अँड द टेक्निक युज्ड बाय द ऑथर, भाषा आणि तंत्र जे लेखक वापरतो त्या दोन्हींचं मिळून स्टाईल तयार होते. दोन्हींची मिळून स्टाईल तयार होते. लक्ष ठेवा, लँग्वेज आणि टेक्निकची मिळून स्टाईल तयार होते. अँड ऑथर कॅन यूज एक्सटेन्सिव्ह व्होकॅब्युलरी. लेखक खूप मोठ्या प्रमाणामध्ये शाब्दिक वर्णन करू शकतो. अँड हाय फ्रेजेस किंवा मोठ्या प्रमाणामध्ये भाषा लेखक वापरू शकतो. और ही मे बी लॅकनिक किंवा लेखक त्रोटक, अगदी मोजकेच शब्द, लॅकनिक म्हणजे त्रोटक, अगदी मोजकीच भाषा वापरू शकतो. अँड वुड राईट ओनली टू द पॉइंट. फक्त पॉइंट, जो मुद्दा लेखकाला सांगायचा आहे त्या मुद्द्याचाच विचार करून तेवढीच भाषा लेखक वापरू शकतो. ही मे मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट फॉर मीटिंग हिज पर्पज. किंवा दोन्ही प्रकारचं टेक्निक लेखक त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी वापरू शकतो. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस. तो लिंग्विस्टिक डिव्हायसेस म्हणजे भाषालंकार वगैरे वापरू शकतो. टू मेक द नरेटिव्ह इफेक्टिव्ह. त्याची कथा, त्याचं कथानक परिणामकारक करण्यासाठी तो भाषालंकार देखील वापरू शकतो. ऑल these factors decide the texture of the narration and create an impact on the reader. या सगळ्या गोष्टीमुळे त्या कथानकाचं टेक्स्चर, त्याचा पोत तयार होतो, इंटरेस्टिंग तयार होतं कथानक, आणि त्याचा प्रभाव वाचकावर पडतो. मित्रो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबा. यामुळे यानंतर येणारे नवीन व्हिडिओ
तुम्हाला मिळतील. आणि हिस्ट्री ऑफ नॉवल या पाठावरील सर्व व्हिडिओंची लिंक खाली अबाउट सेक्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही पाहिजे ते व्हिडिओ पाहू शकता. यासोबतच हिस्ट्री ऑफ नॉवलवरील या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.